श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 77। सादाला अळी ब्रह्मपदास पाठवण्याचे निरूपण। दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ वसरीवर गेले, सोबत सादाही होती। सर्वज्ञांनी पूर्व दिशेकडे पाहिले तेव्हा सर्वज्ञांना पैठण दिसले। सर्वज्ञ म्हणाले, पाहिले साधे हो, हे पलीकडचे पैठण, वाराणसी तुल्य हे नगर, येथे तुम्ही राहा, आम्ही तुमचा 8-15 दिवसात समाचार घेत जाऊ। एकाच्या मताने भेटू नाही जी, येथे मला भिक्षा करणे होणार नाही, येथील खाली वर टेकडे मला ओलांडता येणार नाहीत, मी रिद्धपुराला जाईन। सर्वज्ञ म्हणाले, असं होय साधे हो, रिद्धपुरात श्री प्रभूंजवळ राहाल। सर्वज्ञ म्हणाले, तेथील अळी देखील ब्रह्मपदाची अधिकारी, कुमिते ब्रह्म की जे, ऐसी श्री प्रभूंची लीळा। तेथे गेल्यावर भिक्षा मागून जेवाल की मामाच्या घरी जेवाल? नाही जी, मी भिक्षा मागून जेवील। सर्वज्ञांनी सांगितले, मामाच्या घरी नका जेवू साधे हो। सादा म्हणाली, जीजी आपण माझ्या मामांना कसे ओळखता? सर्वज्ञ म्हणाले, ते आमचे यजमान की। साधे हो, सादाने विचारले, यजमान ते कसे जी? सर्वज्ञ म्हणाले, पूर्वी आम्ही दाबेरीला होतो, तुमच्या मामाने आम्हाला घोड्यावर बसून आपल्या घरी नेले, आमची पूजा केली, ते आम्ही पूजा करीत असत, आम्हाला दूध तुपाचे जेवण दिले। मग सादाने विचारले, अळी ब्रह्मपदाची अधिकारी ते कसे जी? सर्वज्ञ म्हणाले, केशव नायकाच्या घरची सांडपाण्याची मोरी जंतूने भरलेली होती, त्या वाटेने श्री प्रभू जात असत, मग वर आलेल्या एखाद्या अळीवर श्रीचरण पडायचा किंवा कृपा दृष्टीने पाहत, त्यामुळे ती अळी ब्रह्मपदी जायची, असे सर्वज्ञांनी निरूपण केले। सादाने विचारले, कशा रीतीने जायची जी? सर्वज्ञांनी एका श्रीकराने सादाच्या मानेला धरले, एका श्रीकराने बाहुटीला धरले। सर्वज्ञ म्हणाले, अशा रीतीने जाईल, असे म्हणून तिला एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत चालवत नेले, नंतर ती रिद्धपुरास गेली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।